तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी साई प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजची मित्रांनो जाहिरात असणार आहे IDBI बँक यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ही भरती होत असणार आहे. कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, टोटल जागा किती असणार आहेत, सर्व सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते. यामध्ये मित्रांनो टोटल ज्या जागा असणार आहेत 200 या टोटल जागा असणार आहे. अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 81 जागा, एस-सीसाठी 30 जागा, एस-टीसाठी 15 जागा, ओ-बी-सीसाठी 54 54 जागा, ई-डब्ल्यू-एससाठी 20 जागा आणि पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटसाठी टोटल ज्या जागा असणार आहेत 8 जागा यामध्ये तुम्हाला असणार आहेत. तर अशा प्रकारे या जागा असणार आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज क्रायटेरिया आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते बघून घेऊया. त्यामध्ये मित्रांनो हे ग्रेड 1चं पद असणार आहे असिस्टंट मॅनेजर. त्यासाठी क्वालिफिकेशन बघा, मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर एक्सपिरियन्स इथे लागणार आहे तुम्हाला मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. तुमचं क्वालिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर शेड्यूल पब्लिक सेक्टर बँकमध्ये किंवा शेड्यूल प्रायव्हेट सेक्टर बँकमध्ये किंवा कोणत्याही कॉर्पोरेट बँकमध्ये किंवा रिजनल रूरल बँकमध्ये तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव यामध्ये कंपल्सरी लागणार आहे. त्याचबरोबर एज लिमिट बघा, कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष एज लिमिट यामध्ये तुम्हाला राहणार आहे. हे मित्रांनो असिस्टंट मॅनेजर हे पद असणार आहे. त्याचबरोबर IDBI यांच्याकडून मित्रांनो ज्युनियर असिस्टंट या पदासाठी सुद्धा व्हॅकन्सी निघालेली आहे. त्या पदासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अनुभव लागणार नाहीये. त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. त्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या डेट्स आहेत ते तुम्हाला नंतर सांगतो. त्याचबरोबर यामध्ये तुमची निवड कशाप्रकारे असणार आहे, तुमचं सिलेक्शन यामध्ये कशाप्रकारे असणार आहे ते बघूया. यामध्ये मित्रांनो तुमचं 3 फेजमध्ये सिलेक्शन असणार आहे. पहिल्या फेजमध्ये तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. त्यानंतर मेडिकल टेस्ट होणार आहे आणि त्याद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. पहिली जी ऑनलाईन एक्झाम असणार आहे त्यामध्ये तुम्हाला टोटल 4 वेगवेगळे सब्जेक्ट असणार आहे. लॉजिकल रिझनिंग, डेटा एनालिसिस आणि इंटरप्रिटेशन याची टोटल 60 क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर इंग्लिश लँग्वेजचे 40 क्वेश्चन, क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड 40 क्वेश्चन, जनरल अवेअरनेस याचे 60 क्वेश्चन, असे टोटल 200 क्वेश्चन तुम्हाला यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर टोटल जो टाईम दिला जाणार आहे तुम्हाला 120 मिनिटांचा टाईम यामध्ये एक्झामसाठी तुम्हाला दिला जाणार आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती त्यांनी या पी-डी-एफमध्ये प्रोव्हाईड केलेली आहे. त्या पर्सनल इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट होणार आहे आणि मेडिकल टेस्टनंतर तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. तर अशा प्रकारे याचं सिलेक्शन क्रायटेरिया असणार आहे. त्याचबरोबर ही जी पी-डी-एफ असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ही पी-डी-एफ डाउनलोड करा. पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचा. जर या पदांसाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो एज लिमिटमध्ये एस-सी, एस-टी कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. त्याचबरोबर ओ-बी-सी कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे आणि डिसेबिलिटी पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटसाठी 10 वर्षाचे वयामध्ये सूट दिली जाणार आहे. त्यानंतर यासाठी अर्ज कसा करायचा? अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 8 मार्च 2026 म्हणजेच कालपासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 19 मार्च 2026. या तारखेला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी काही लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी किती असणार आहे? ₹250 एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटसाठी ₹250 फी असणार आहे. त्याचबरोबर 1050 ही ऑल अदर कॅन्डिडेटसाठी ओपन कॅटेगरीसाठी 1050 ही ॲप्लिकेशनची फी यामध्ये असणार आहे. त्यानंतर यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याची लिस्टसुद्धा त्यांनी या पी-डी-एफमध्ये प्रोव्हाईड केली आहे. ते सुद्धा सविस्तर तुम्ही वाचू शकता. त्यानंतर याच्या सिलेक्शनमध्ये जी काही ऑनलाईन टेस्ट असणार आहे त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठे-कुठे सेंटर असणार आहे ते बघा. इथे बघा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जसं की अमरावती, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नवी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, सांगली, सातारा, जालना या ठिकाणी तुम्हाला एक्झामचे सेंटर असणार आहेत. त्याचमुळे यामध्ये तुम्ही एक्झाम महाराष्ट्रामध्ये देऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला नोकरीचं ठिकाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही एक कायमस्वरूपी नोकरीची चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे. जर या पदासाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. आणि ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितलेली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.